ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची जागा ज्येष्ठांना विश्वासात न घेता ठरवलीच कशी? ही जागा कुणी सुचवली? त्यांना आमच्या समोर उभं करा, असा सवाल करत कागल नगरपालिका मुख्याधिकारी आणि अधिकाऱ्यांना ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष शामराव भागोजी पाटील आणि संघटनेतील सदस्यांनी चांगलेच धारेवर धरलं। यावेळी चुकीबद्दल प्रशासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली। कागल शहरातील खर्डेकर चौकातील हिंदूराव घाटगे विद्यामंदिर पटांगणातील साने गुरुजी खुले विचारमंच मोडून त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र बांधण्यात आलं होतं। हा प्रकार लक्षात येताच नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला होता। काही पक्ष आणि संघटनांनी त्याला विरोध करत भिंती पाडण्यासाठी निवेदनं दिली होती। अखेर पालिकेनं ते बांधकाम काढून घेऊन विचारमंच खुलं केलं। मात्र ही जागा सुचवली कशी, अशी विचारणा ज्येष्ठ नागरिक संघाला नागरिक करू लागलेत। याचा मनस्ताप ज्येष्ठ मंडळींना होऊ लागलाय। त्यामुळे ज्येष्ठांना विश्वासात न घेता परस्पर जागेचा शोध घेऊन पालिकेनं बांधकाम का केलं, अशी विचारणा आज ज्येष्ठ नागरिक संघाच्या शिष्टमंडळानं मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांना केली। ज्यांनी कोणी हा निर्णय घेतला त्यांना जिल्हाधिकाऱ्यांसमोर उभं करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली। यावेळी मुख्याधिकारी पवन म्हेत्रे, आरोग्य अधिकारी नितीन कांबळे, बांधकाम निरीक्षक विजय पाटील, माजी नगरसेवक प्रवीण काळबर चर्चेत सहभागी झाले। दुसऱ्या जागेचा विचार करताना ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊनच त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र केलं जाईल, असं आश्वासन मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांनी दिलं। यावेळी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीनं मुख्याधिकारी म्हेत्रे यांना निवेदन देण्यात आलं। याप्रसंगी संघाचे अध्यक्ष शामराव पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते।